बघा ऐका छान. गोष्टीचं नाव आदर्श शिक्षा. एक शाळा असते. त्या शाळेमध्ये पवार सर नावाचे एक शिक्षक असतात. इयत्ता 5वीला. त्या 5वीमध्ये पाठ चालू असतो की घड्याळाची ओळख. त्या वर्गातली मुलं खूप हुशार असतात. सर कुठला पाठ शिकवणार आहे हे काय करायची मुलं आदल्या दिवशी वाचून यायचे आणि वाचून आल्यानंतर ज्या वेळेला सर धडा शिकवतात त्यावेळेला काय करायची ही मुलं पुन्हा एकदा धडा वाचायचे. त्या धड्यामध्ये काय काय साहित्य आहे ते विकत घ्यायचे. आता घड्याळाची ओळख म्हटल्यानंतर त्यामध्ये काय साहित्य आलं? घड्याळ. वर्गातली मुलं एवढी सिन्सिअर होती की मुलांनी घड्याळ विकत घेतलं. पण त्या वर्गामध्ये एक मुलगा असाही होता की त्याची घरची परिस्थिती चांगली होती पण काही कारणास्तव त्यांच्या पालकांनी त्या मुलाला घड्याळ विकत घेऊन दिलेलं नसतं. दुसऱ्या दिवशी मुलं वर्गात आले. वर्गात आल्यानंतर इतकी उत्साहाने मुलं त्या दिवशी आपल्या सरांना सांगत होते, सर मी घड्याळ आणलंय. सर माझं घड्याळ बघा. सर मला घड्याळ जमतंय का बघा. सर सगळ्यांचं घड्याळ बघितलं. प्रत्येकाला प्रश्न विचारला. प्रत्येकाने उत्तर अतिशय सुंदर दिले. पण त्यामध्ये काही मुलं अशी होती की ज्यांना घड्याळ विकत घेता आलं नव्हतं. त्यातला एक मुलगा खूप जिज्ञासू होता, खूप हुशार होता. त्याच्याकडे नव्हतं घड्याळ. आता त्या वर्गात ज्या मुलांनी घड्याळ आणलेले होते त्यापैकी एक घड्याळ अतिशय सुंदर होतं की त्या शंकर नावाच्या मुलाला ते घड्याळ आवडलेलं असतं. तो मुलगा काय करतो बघा, त्याच्या मनातच राहिलेलं असते मला हे घड्याळ खूप आवडलंय, मला असंच घड्याळ पाहिजे, मग मी काय करू. त्याच्या ही जी गोष्ट अगदी ध्यानात बसलेली असते. त्याचं लक्ष कुठंच लागत नाही. सर्व मुलं दुपारी जेवायला गेल्यानंतर शंकर न जेवता काय करतो, त्याला ते जे घड्याळ आवडलेलं असतं ना ते चोरी करतो. चोरी करून काय करतो, दप्तरात ठेवावं. तर शिक्षकांनी मुलांनी माझं दप्तर चेक केलं तर माझ्या दप्तरातून ते घड्याळ सापडलं तर मी चोर म्हणून सिद्ध होईल. आता मी काय करू, हे घड्याळ कुठं ठेवू, मला ते खूप आवडलंय. मग तो काय करतो, ते घड्याळ आपल्या खिशामध्ये ठेवतो. खिशामध्ये घड्याळ घेऊन फिरत असताना त्याचं संपूर्ण दिवसभर त्या दिवशी लक्ष नसतंय. मुलं वर्गात येतात, शिक्षक पाठ शिकवतात, शाळा सुटते, मुलं घरी जातात. बाबा विचारतात, काय रे तू घड्याळ सरांना दाखवलेस का? काय म्हटले सर? मग ज्या मुलाचं ते घड्याळ असतं जे चोरीला गेलेलं असतं त्याचं नाव असतं संजय. तो म्हणतो, बाबा हो सगळ्यांना माझं घड्याळ खूप आवडलं. सरांनी मला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मी खूप सुंदर दिली. बाबा म्हणतात, हो का? चला मुलाला आपल्या घड्याळ दिलेला काहीतरी आज फायदा झालेला आहे. झालं. मुलगा आनंदाने अभ्यास करतो आणि संध्याकाळी त्याचं लक्षात येतं की अरे घड्याळ अजून एकदा बघायला पाहिजे. मी जर पुन्हा प्रश्न विचारला आणि मला नाही जमलं तर उत्तर द्यायला. त्यामुळे घड्याळाकडे लक्ष गेल्यानंतर दप्तरामध्ये तो घड्याळ शोधू लागतो. लक्षात येतं की माझ्याकडे जे घड्याळ होतं ते चोरीला गेलेलं आहे, ते दप्तरामध्ये नाहीये. त्याला असं वाटतं की कदाचित माझ्याकडून विसरून वर्गात राहिलं असेल, कदाचित माझ्याकडून ते घड्याळ मी कुठेतरी ठेवलं असेल, वर्गामध्ये विसरलं असेल असं तो म्हणतो. आई बाबांना तसं काहीही न बोलता दुसऱ्या दिवशी काय करतो तो की वर्गामध्ये येतो. सगळ्या वर्गामध्ये शोधतो. झाडूवाल्या काकींना विचारतो, माझं घड्याळ सापडलं का? मुलांना विचारतो, काय रे माझं घड्याळ चोरीला गेलेलं आहे, माझं घड्याळ सापडत नाहीये, तुम्हाला कुठे दिसलं का? सगळी मुलं म्हणतात नाही. आता ज्यानं घड्याळ घेतलेलं असतंय तो शंकर सुद्धा सांगतो की नाही, मी सुद्धा नाही घेतलेलं, पण तो थोडासा घाबरलेला असतो. प्रार्थना होते, परिपाठ होते, मुलं सगळे वर्गात येतात. आता संजयच्या मनामध्ये माझं घड्याळ गेले ते मिळते की नाही, शंकरच्या मनामध्ये मी घेतलंय जर घड्याळ यांना कळालं तर आता माझं काय होणार. सर वर्गात आल्यानंतर पवार सर खूप मुलांचा लाड करत असतात. त्या मुलांच्या लक्षात एवढं राहतं की आपले सर वर्गात आल्यानंतर आपण कसं वागलं पाहिजे. घड्याळ चोरीला
गेलेला मुलगा आणि ज्याला घड्याळ सापडलाय तो मुलगा दोन्हीही इतर मुलांप्रमाणेच वागतात. सर वर्गात आल्यानंतर हजेरी घेतात, मुलं शांत. मग सर विचारायला सुरू करतात, बाळांनो, जो आपण पाठ काल शिकलो त्यामध्ये कोणाला अडचण आहे का? आता संजयने हात वर केला. सर म्हणाले, आणि तर काल उत्तर एकदम छान दिली होती, मग काय मला अडचण असणार आहे? त्यावेळेला संजय पुढे येऊन म्हणतो, सर, जे घड्याळ मी काल आणलेलं होतं ते घड्याळ माझ्या दप्तरामध्ये नाहीये, माझ्या घरामध्ये नाहीये, मला सापडत नाहीये. तर माझ्या वडिलांनी मला जे घड्याळ घेऊन दिलंय ते मला मिळावं अशी माझी अपेक्षा आहे सर. एकही रात्र अजून झालेली नाहीये तर माझ्याकडून ते घड्याळ हरवलं गेलेलं आहे. सर म्हणतात, हो का बाळा, तू जागेवर बस. त्या संजयला वाटतं, एवढं मी कळवळीने सरांना सांगतोय तर सर मला बोलतायत की तू जागेवर बस. बर, काय होतंय बघा, सर घड्याळावरती पाठ घेतलेला असतो त्याची रिव्हिजन घेतात आणि मुलांना सांगतात, बाळांनो, आपण आता एक खेळ खेळणार आहोत. दोन मुलांच्या मनामध्ये एकच गोष्ट असते की माझं घड्याळ गेलंय, शंकरच्या मनामध्ये मी त्याचं घड्याळ घेतलंय. चला, सर खेळ घेणार आहेत सांगितलेलं असतंय. मुलं मधल्या ब्रेक नंतर वर्गात येतात, सरांचा खेळ सुरू होतो. आता खेळ कसला घेतात बघा त्यांनी, की मुलांना सांगतात की चला मुलांना आपण खेळायचे की नाही, सगळ्यांनी उभे राहा, मुलींनी एका बाजूला व्हा, मुलांनी एका बाजूला व्हा. सगळ्या मुलांना सांगतात की मी 5 मिनिटात बाहेर जाऊन येईपर्यंत तुम्ही काय करायचे की भिंतीकडे डोळे झाकून उभं राहायचंय. सगळी मुलं ओळीने भिंतीकडे तोंड करून उभे राहतात. प्रत्येकाचं तोंड कुठे? भिंतीकडे. सगळी मुलं उभं राहतात. त्या मुलांमध्ये बघा किती मुलं असतात? 15. मुली असतात 15. तर मुलींना सरांनी सांगितलेलं असतंय की तोपर्यंत तुम्ही शांत एका बाजूला थांबा. मुले भिंतीकडे तोंड करून उभे राहतात. सर आतमध्ये येतात आणि खेळ सुरू होतो. प्रत्येकाच्या खिशामध्ये हात घालून ते सर बघत बघत पुढे 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 सरकत असतात. आता मुलांचा विश्वास, आपले सर खेळ घेतात, काहीतरी गंमत असणार आहे, काहीतरी वेगळा खेळ असणार आहे. पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा झाला, चौथा झाला, असं करत करत सर गेले 8व्या मुलाकडे. 8व्या मुलाच्या खिशात हात घालून सर बाजूला सरकले. तेवढ्यात मुख्याध्यापक वर्गात येतात आणि सांगतात की आपल्या शाळेमध्ये साहेब येणार आहेत, तर सर्व मुलांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित द्यायची. झालं. 9वा, 10वा, 11वा, 12वा, 13वा, 14वा, 15वा या मुलांचे खिसे तपासायचे राहिले. सगळ्या मुलांना सांगितलं की तुम्ही जागेवर बसा आणि साहेब आले की त्यांना व्यवस्थित उत्तरं द्या. मुलं जागेवर बसली. आता शंकर जो असतो त्या शंकरच्या खिशातून घड्याळ सरांनी काढलेलं असतं, जे त्यांनी संजयचं घड्याळ चोरलेलं असतं. बरोबर आहे की नाही? आता शंकर घाबरला, कारण ज्या वेळेला एखादी चुकी करतो त्यावेळेला आपलं पूर्ण ध्यान लक्ष त्याकडेच असतो. पटकन खिशाला हात लावतो, त्याच्या लक्षात येतं की सरांच्या आता लक्षात आलंय की घड्याळ मीच चोरलंय. मुलं जागेवर बसली असताना साहेब लोक येतात. साहेबांनी शंकरला उभं केलं. बघा, हा टेन्शन मध्ये टेन्शन, शंकरला उभं केलं आणि साहेबांकडे एक पुस्तक असतं, ते पुस्तक वाचायला दिलं. इतकं सुंदर पुस्तक तो शंकर वाचतो. त्या पुस्तकाचं टायटल असतं की खोटे कधी बोलू नये, चोरी कधीही करू नये. इतकं सुंदर धडा शंकर वाचतो. शंकरने धडा वाचल्यानंतर शंकर शांत होतो आणि साहेब निघून जातात ऑफिसमध्ये. सरांनी इतकं कौतुक केलेलं असतं त्या शंकरचं की खूप सुंदर धडा वाचला हा मुलगा, आपल्या वर्गातला सर्वात बेस्ट विद्यार्थी म्हणून त्या दिवशी तो घोषित करतात. शंकरच्या पडलेल्या पाठीवरती जी थाप असते त्याचं कौतुक शंकरला एवढं वाटतं की अरे आज सरांनी मला छडी मारली नाही, अरे आज सरांनी मला रागवलं नाही, आज सरांनी माझा मुलांसमोर अपमान केला नाही, तर सरांनी मी केलेली चोरी पदरात घेतली. मी घेतलेलं घड्याळ सरांनी कोणालाही सांगितलं नाही. साहेब निघून जातात. ज्याचं घड्याळ होतं त्याला पुढे बोलवलं जातं, त्याचं घड्याळ त्याला मिळतं. इतका आनंद होता त्या संजयला की सरांनी असं कसं बरं, मी एवढं शोधलं मला सापडलं नाही आणि माझं घड्याळ मला मिळालं. शंकरला आनंद होता की एवढी मोठी
माझ्याशी किती चांगले वागले माझे सर, माझ्या शेजाऱ्या मुलाला माहित नाही की मी घड्याळ चोरलं होतं. मग काय होतं लक्षात घ्या की हा शंकर त्या क्षणापासून ठरवतो मी बनेन तरी ना पवार सरांसारखा, मी बनेन तरी ना पवार सरांसारखा. मोठा झाल्यानंतर मी सुद्धा माझ्या विद्यार्थ्यांना माझ्या सांगण्यातून नाही तर माझ्या कृतीतून शिकवेन की बाळ चोरी करायची नसते, बाळ खोटं कधी बोलायचं नसतं. बघा मुलगा मोठा होतो, शंकर मोठा होतो, संजय मोठा होतो, त्याला घड्याळ मिळतच नाही, डीएड करतो, शिक्षक होतो. शिक्षक झाल्यानंतर आदर्श शिक्षकाचा पुरस्काराचा जो कार्यक्रम असतो तो एके दिवशी आयोजित केलेला असतो आणि त्या आदर्श शिक्षकासाठी निवड झालेली असते या शंकरची. आणि तिथं सगळे शिक्षक लोक जमा झालेले असतात, खूप गर्दी झालेली असते आणि अशा कार्यक्रमाला शंकर आल्यानंतर सगळीकडे पाहत असतो. त्यावेळेला त्याला एक व्यक्तिमत्व असंही दिसतं की मी ओळखतोय, मी हा चेहरा कुठेतरी बघितलाय. शंकरच्या लक्षात येतं. जसं 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 तो त्या व्यक्तीच्या समोर जातो त्यावेळेला पटकन वागतो आणि आपल्या सरांचे पाय धरतो आणि विचारतो, सर ओळखलं का मला? सर शांतपणे म्हणतात, अरे वेड्या शंकर, मी तुला विसरेन असं तुला वाटलंच कसं, असं तुला जाणवलंच कसं? अरे शंकर, हे माझं दुसरं प्रतिबिंब आहे की आज तू माझ्या समोर उभा आहेस, तू मला ओळखला आहेस. अजून सरांना माहित नाही बरं का तो शिक्षक झालाय. नंतर ज्या वेळेला यादी वाचली जाते आदर्श शिक्षकांमध्ये शंकराचं नाव घेतलं जातं त्यावेळेला ज्या वेळेला शंकर स्टेजवर जातो त्यावेळेला पुरस्कारासाठी पुकारलं जातं. त्यावेळेला तो म्हणतो, थांबा थांबा, पवार सर जे आहे त्यांना स्टेजवर बोलवा. पवार सरांना स्टेजवर बोलवलं जातं. पवार सर स्टेजवर येतात त्यावेळेला शंकर सांगतो की हा आदर्श शिक्षक म्हणून जो पुरस्कार मिळणार असतो या पुरस्काराचा खरा मानकरी हे आमचे पवार सर आहेत. या पवार सरांमुळे आज मी या स्टेजवर आहे, या लेवलवर आहे, या पदावर आहे. जर पुरस्कार द्यायचाच असेल तर तुम्ही कुणाला द्या? या माझ्या पवार सरांना द्या. सगळ्यांचे डोळे आश्चर्याने या शंकरकडे बघू लागतात. त्यावेळेला तुम्हाला खरं सांगू पवार सरांना सुद्धा खूप आश्चर्य वाटतं. पवार सरांना सुद्धा का आश्चर्य वाटतं लक्षात घ्या की ज्या वेळेला वर्गामध्ये मुलं भिंतीकडे तोंड करून उभे राहिलेले होते, ज्या वेळेला मुलांचे विषय तपासले जात होते, ज्या वेळेला पवार सर बाहेर जातो असं सांगून बाहेरून आत येणार होते, त्यावेळेला ज्यावेळेला पवार सरांनी वर्गाची एंट्री मारलेली असते ना त्यावेळेला पवार सरांनी सुद्धा डोळे झाकलेले असतात. त्या पवार सरांना सुद्धा माहीत नसतंय की या शंकरनीच घड्याळ चोरलेलं आहे. जो घड्याळ चोरतो तो हा मुलगा शंकरच आहे ही गोष्ट पवार सरांना सुद्धा माहीत नसते. पवार सर आश्चर्याने भारावून जातात की अरे बाप रे, एवढ्या पब्लिक समोर हा कबूल करतोय की त्यावेळेला जे घड्याळ घेतलं होतं ना तो दुसरा तिसरा कोणी नसून मी स्वतः शंकर होतो आणि या सरांनी माझ्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. या कौतुकाच्या थापेमुळेच मी या पदापर्यंत पोहोचलो आणि हा पुरस्कार त्यांनी पवार सरांच्या हाती सुपूर्द केला आणि त्यांच्या पाया पडून त्यांनी सांगितलं की मी सुद्धा माझ्या वर्गामध्ये कधीही म्हणत नाही की मुलांना शांत बसा, मुलांना चोरी करू नका, मुलांना खोटं बोलू नका. यातून काय शिकला होता शंकर की पवार सर तुमच्याकडून मला एक गोष्ट शिकायला मिळाली की बोलून सांगण्यापेक्षा जर स्वतः तसं वागलं तर समोरचा विद्यार्थी आपल्या कृतीतून शिकत असतो. आपण जसं वागतो तसं समोरची व्यक्ती शिकत असते आणि त्या दिवसापासून माझे विद्यार्थी सुद्धा तसेच वागायला मी शिकवतो. अशा या शंकर नावाच्या मुलाच्या आदर्श शिक्षकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या.